वेलकम टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, आज माझ्या हसगुल्ला या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आज पोट धरून हसाल असे मी तुम्हाला जोक सांगणार आहे. नवरा, पहिला ढग, पहिला पाऊस, पहिली वीज, पहिली गडगड, पहिली माती, पहिला गंध, हे सगळं बघून तुला काय वाटतं? बायको, मी भजी करणार नाही. डॉक्टर, जर तू माझ्या औषधामुळे बरा झालास तर मला काय गिफ्ट देशील? पेशंट, साहेब, मी गरीब माणूस आहे, कबर खोदण्याचं काम करतो, तुमची फ्रीमध्ये खोदेन. पूर्वीच्या आणि आत्ताच्या लग्नातील भोजनातील मूलभूत फरक. पूर्वी जेवणारे एका जागी असत आणि वाढणारे फिरत, आणि आता वाढणारे एका जागी असतात आणि जेवणारे फिरत असतात. शिक्षक, मला सांगा ताजमहल कोठे आहे? विद्यार्थी, आग्रा. शिक्षक, चुकीचे, ते सोलापूरमध्ये आहे. सर्व विद्यार्थी विचारात पडले आणि गोंधळून गेले. ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितली. दुसऱ्याच दिवशी सर्व पालक शाळेत पोहोचले आणि शिक्षिकेकडे तक्रार करू लागले की तुम्ही मुलांना का चुकीचे शिकवित आहात. शिक्षक, सर्वप्रथम आपण मागील 6 महिन्यांची फी जमा करावी. फी जमा केली जात नाही तोपर्यंत ताजमहल सोलापूरमध्येच राहील. मन्या पहिल्यांदाच गावावरून मुंबईत येतो. तो एका डबल डेकर बसमध्ये चढतो. कंडक्टर त्याला वर पाठवतो. मन्या काही वेळातच घाबरून खाली येतो आणि कंडक्टरला म्हणतो, मरवशील की लेका, वरती तर ड्रायव्हरच नाही आहे. मन्याला 2 कोटीची लॉटरी लागते. लॉटरीवाला, तुम्हाला टॅक्स वगैरे कापून 2.25 कोटी मिळतील. मन्या, हे चुकीचं आहे, मला पूर्ण 2 कोटी हवे, नाहीतर माझ्या तिकिटाचे 100 रुपये परत कर. मन्या म्हणाला, मला विचित्र आजार झाला आहे, माझी बायको बोलते तेव्हा मला ऐकायला येत नाही. जण्या म्हणाला, अरे मित्रा, हा आजार नसून देवच तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. मन्या म्हणाला, बाबा, मला लग्न करायचं आहे. बाबा, माफी माग. मन्या म्हणाला, काहीही चूक नसताना? बाबा म्हणाले, होय. मन्या म्हणाला, सॉरी, माफ करा. बाबा, यस, आता तू लग्नासाठी तयार आहेस. एक रुग्ण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, तुम्हाला ब्रोंकायटिसचा त्रास यापूर्वी कधी झाला होता का? पेशंट, हो, एकदाच झाला होता. डॉक्टर, कधी? पेशंट, शाळेत असताना एकदा सरांनी त्याचं स्पेलिंग विचारलं होतं तेव्हा. बायको, माहेरी येताय ना माझ्या? बायको, हो, चला मग, पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका, ते माझ्या वडिलांचे घर आहे. नवरा, मग माझ्या वडिलांचे घर कुरुक्षेत्र आहे का? जी रोज महाभारत घडवत. बंड्या केळं विकत घ्यायला गेला होता. बंड्या, भाऊ, एक केळ किती रुपयाचं आहे? केळीवाला, 10 रुपयाचं. बंड्या, अरे भाऊ, 4 रुपये लाव ना. केळीवाला, 4 रुपयात फक्त साल येईल. बंड्या, हे घे 6 रुपये आणि फक्त केळ दे, साल तू ठेवून घे. मध्यरात्री मन्या दारूच्या नशेत रस्त्यावरून जात असतो. पोलीस, कुठे चाललास? मन्या,
दारू प्यायल्याने होणाऱ्या दुष्परिणामावरील प्रवचन ऐकायला. पोलीस: एवढ्या रात्री देतं रे कोण प्रवचन? म्हण्या: साहेब बायको देईल. धन्यवाद मंडळी. हसत राहा, खुश राहा आणि रोज हसण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.